कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आणि आत्ता बी ज्या कुणाला आई साहेबांचा प्रॉब्लेम असेल का नाही त्यांनी हे घर सोडून निघून जावं, जिकडे जायचं तिकडं. आमच्या आई साहेब हे घर सोडून कुठं बी जाणार नाही. जे केलंयस, जे वागलीयस, त्याची जरा सुद्धा लाज शरम काही नाही ना? ही सगळी पाप कुठं फेडणार आहेस? पाप कुठं फेडणार ते बघू आमचं आम्ही. हा, पण पाप काय आम्ही एकटीनेच केली नाही. पापांचा हिशेब करायचं ठरलं तर तुमचा घडा जास्त भरल. तू का आलीयस इथं? जा ना, जा. नाही हो, नाही, आम्ही नाही जाऊ शकत. तू कशी जाशील म्हणा? आम्हाला सगळ्यांना घालवशील आणि एकटी नाचशील या घरात. नाचशील? हो, आम्ही नाचत नाही, आम्ही नाचिवतो. आणि सगळ्यांना कशाला घालवू आम्ही? हा, आमचं काय वाकडं आहे का सगळ्यांशी? हा, सगळ्यांना नाही, अक्षराला. बरोबर? अक्षराला या घरातून घालवायचंय ना तुला? त्यासाठी सगळं केलंस ना? त्यासाठी या सगळ्या खेळ्या होत्या तुझ्या. खेळी तर त्यांनी केली हो, पण अजून त्या कच्च्या खेळाडू आहेत. त्यांना काय वाटतं त्या शिकलेल्या आहेत, त्यांना डोसकं आहे, त्यामुळे त्या काय बी करू शकतात. बघितलं ना? केवढे पुरावे गोळा केले आमच्या विरुद्ध. हा, पण झालं काय शेवटी? अधिपतीने कुणावर विश्वास ठेवला? आमच्यावरच, नाही का? आणि त्यांना आमच्याशिवाय दुसरं काय बी महत्वाचं नाही हे एव्हाना तुम्हाला कळलं असेलच. तुला असं वाटतंय ना तू जिंकलीस आणि त्यांचं प्रेम हारलं? नाही भुवनेश्वरी, मी आहे अजून. माझा श्वास चालू आहे, मी जिवंत आहे अजून. आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत त्यांना हरू देणार नाही. मी माझा जीव देईन, पण मी त्यांचं प्रेम जिवंत ठेवेन. आणि शेवटी विजय प्रेमाचा होतो, हे लक्षात ठेव. प्रेमाचा विजय होतो? हा, प्रेमाबद्दल लय ठाव आहे हो तुम्हाला. हा, त्यांचं प्रेम ते प्रेम आणि आमचं प्रेम काय केरसुनी? अगं, तुझं प्रेम नाहीच आहे. तुझं प्रेम म्हणजे फक्त सूड आहे, सूड. तू सूड उगवलायस माझ्यावर. आणि अजूनही तुझं समाधान झालेलं नाही ना भुवनेश्वरी? माझा तळतळाट लागेल तुला, माझा शाप लागेल तुला. आयुष्यभर एकटी राहशील तू. ठीक आहे, ठीक आहे. आमच्या नशिबात ते असेल तर तेच होईल. पण एक लक्षात ठेवा, तुमची बायको म्हणून नाही, पण अधिपतींची आई म्हणून मरू आम्ही. ते जास्त आवडेल आम्हाला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.